आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. प्रकरण 9 बुद्ध क्रांती. अशी ही 8 प्रमुख अवतारांची कथा. ब्राह्मण वर्ग हा सापापेक्षाही भयानक आहे. साप मधून कात टाकतो पण कधीही विष सोडत नाही. त्याप्रमाणेच ब्राह्मण वर्ग काळानुरूप तडजोडी स्वीकारतो पण कधीही उद्दिष्ट सोडून देत नाही. विष वाया घालवत नाही, ते फक्त बहुजनांच्या नासासाठीच वापरतो. साप व ब्राह्मण यात मूलभूत एक फरक आहे. साप चावल्यास फक्त ती व्यक्ती मरण्याची शक्यता असते, पण बामण चावल्यास सारा समाज व देशही वाचू शकत नाही. यालाच बामण अवतार समजतात. असे हे बामणांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे 8 अवतार दाखवले आहेत. 9वा अवतार बुद्ध अवतार सांगितला जातो, पण तो ब्राह्मणांनी बुद्धांचे पूर्ण ब्राह्मणीकरण करण्यासाठी स्वीकारलेला तडजोडीचा अवतार आहे. प्रत्यक्षात गौतम बुद्ध यांनी भारतातील वैदिक ब्राह्मणी शोषण व्यवस्था पूर्णपणे उखडून टाकून साऱ्या ब्रह्मपुत्रांना संपवले होते. सुमारे 1200 वर्षे भारतात ब्राह्मणशाही गाडली गेली होती. भारतासह पूर्वेकडील ब्रह्मदेश, सुमात्रा, जावा, जपान, चीन असे अनेक देश बौद्ध धर्मीय झाले. श्रीलंकेत इसवी सन पूर्वी 250 मध्ये सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. हा बौद्ध धर्म व त्याचे समतेचे तत्वज्ञान भारतातून नेस्तनाबूत करण्याचे काम 7व्या-8व्या शतकात भारतातील वैदिक ब्राह्मणांनी शंकराचार्याच्या नेतृत्वाखाली मुसलमान आक्रमकाच्या साहाय्याने केले. विहार उद्ध्वस्त केले, त्याचे रूपांतर हिंदू मंदिरात केले, बुद्धांच्या मूर्ती फोडल्या, ज्या मूर्त्या फोडता आले नाही त्या विद्रूप करण्यासाठी त्यांच्यावर शेंदूर फासला. बौद्ध धर्मीय मूर्तीपूजक आहेत असे वैदिकांनी मुसलमान धर्मीयांना सांगितले. त्यामुळेच आपल्याकडे मूर्तींना शेंदूर लावण्याची चुकीची पद्धत रूढ झाली. वास्तविक शेंदूर फासणे म्हणजे विटंबना करणे. आज आपण एखाद्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी काळे फासतो, त्याचप्रमाणे शेंदूर फासणे हा प्रकार आहे. बाबरी मशीदच्या पायामध्ये पुरातत्व विभागास ज्या पुरातन मूर्ती वा दगडाचे अवशेष सापडले ते बौद्ध विहाराचेच असावेत. बाबरी मशीद बांधण्यासाठी त्या काळी बाबरास ब्राह्मणांनीच सहकार्य केले होते. बौद्ध विहार बाबराने ब्राह्मणांच्या सल्ल्यावरून तोडला होता. तेथे श्रीराम मंदिर नक्कीच नव्हते. अयोध्या म्हणजे मूळ बुद्धाचे ठिकाण साकेत होते. हजारो वर्षापासून महाराष्ट्र हे बफरसारखे काम करत आहे. वैदिक ब्राह्मण व मुसलमानचे आक्रमण महाराष्ट्राने रोखले. त्यामुळेच मूळ द्रविड संस्कृतीमधील दक्षिण भारतात कोणत्याही देवांच्या मूर्त्यांना शेंदूर लावलेला नसतो. गेले हजारो वर्षे वैदिक ब्राह्मण बौद्ध धर्म संपवण्याच्या प्रयत्नात होते, पण ते जमले नाही. गौतम बुद्धांचे शांततेचे, समतेचे, मानवतेचे, विज्ञानवादी तत्वज्ञान, स्त्री-पुरुष समानता इत्यादी विचार जगात सगळीकडे पोहोचले. त्यामुळे वैदिक ब्राह्मण हरले. अशा वेळी ब्राह्मणी तत्वानुसार त्यांनी गौतम बुद्धास विष्णूचा 9वा अवतार ठरवले. श्रीकृष्ण अवतार 4 वर्णांचे समर्थन करतो. ब्राह्मण सर्वश्रेष्ठ असून 3 वर्णांनी ब्राह्मणांची सेवा करावी सांगतो. तर बुद्ध अवतार विषमतावादी चातुर्वर्ण्य व्यवस्थाच नाकारतो. समता व मानवतावादाचाच पुरस्कार करतो. बौद्ध वेद नाकारतात. वैदिक विषमतावादी सनातन ब्राह्मणी धर्म नाकारतात. हिंदू धर्माचे झालेले ब्राह्मणी शोषणवादी स्वरूपही नाकारतात. त्यांचे शुद्धीकरण होत नाही. ब्राह्मणवाद, शोषण, विषमतावाद संपत नाही, तर मजबूत होते. म्हणून ब्राह्मणांनी पुराणात बुद्धाला नरकाचा स्वामी म्हटले आहे. भारतात 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. हिंदू धर्मातील विषमता, ब्राह्मणी शोषण, जातीभेद, कर्मकांड, चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता ह्या अमानवी बाबींमुळे अतिशूद्र, दलित, अवर्ण, बहुजन समाज जनावरांपेक्षा हालाकीचे जीवन जगत होते. पाण्याच्या हौदात अथवा नदीकाठच्या पाणवठ्यावर गुरेढोरे, जनावरे मनसोक्त पाणी पित असत, पण त्याच ठिकाणी दलितांना पाणी पिण्याचा हक्क, अधिकार नव्हता. ज्या देवळांच्या बांधकामासाठी दलित राबले, रक्त सांडले, मूर्ती घडवण्यासाठी वडार समाज बांधवांनी आयुष्य बर्बाद केले, त्या देवळात प्रवेश करण्याचा अधिकार दलितांना व बहुजन समाजातील मोठ्या घटकास नव्हता. ब्राह्मण समाज धर्माचे स्वरूप बदलायला तयार नव्हता व नाही. त्यामुळे सुमारे 20 वर्षे हिंदू धर्माच्या ठेकेदारांना संधी बाबासाहेबांनी दिली. शेवटी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे लाखो अनुयायांसोबत घेतली. 2005 मध्ये शिवधर्म रूपाने मराठा सेवा संघानेही आपल्या मूळ वारसाचा स्वीकार करून ब्राह्मणी धर्म, वैदिक हिंदू धर्म नाकारला. बहुजन तत्वज्ञान स्वीकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशाला राज्यघटनेच्या स्वरूपात मानवतावादी मोठा ग्रंथ दिला. बहुजन समाजात जगण्याचा हक्क व अधिकार दिला. दुर्दैवाने बहुजन समाज अजूनही अज्ञानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या बौद्ध अनुयायांचा तिटकारा करत आहे. त्यांना ब्राह्मणांनी वापरलेले पुराणातील शब्द वापरून राक्षस संबोधत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे मृत्यूदिन 6 डिसेंबर 1956. भारतातील वैदिकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या येथील राम मंदिर बाबरी मशीद म्हणून पाडले. आता 6 डिसेंबर हा दिवस वैदिक समाज विजय दिन म्हणून सणासारखा साजरा
करतो. बौद्ध धर्मीय, नवबौद्ध, आंबेडकरवादी ह्या मंडळीबद्दल बहुजन समाजातील मराठा, कुणबी, माळी, धनगर, वडार, चांभार, शिंपी, मातंग, पारधी, आदिवासी ह्या घटकांच्या मनात प्रचंड राग निर्माण होईल असे वातावरण निर्माण केले जात आहे. नामांतराच्या आरक्षणाच्या प्रश्नाने असे वाद निर्माण केले जात आहेत. यातून बौद्ध धर्मी विरुद्ध बहुजन समाज असा लढा करण्यात वैदिक मंडळ यशस्वी होत आहे. ते स्वतः बाजूला राहून आम्हाला आपापसात लढवत आहेत. मरायला बहुजन व चरायला भट बामण हे नाटक सुरू आहे. त्यासाठी बुद्ध अवतार वापरला जाईल. त्यामुळे आम्ही सतर्क राहणे जरुरीचे आहे. आज बौद्ध धर्माचे तत्वज्ञान भारताबाहेर स्वीकारण्यात आले आहे. म्हणून ब्राह्मण बुद्धाविरुद्ध जपून हालचाली करताना दिसत आहे. आज ब्राह्मणाने कामापुरती तडजोड म्हणून शिवाजी स्वीकारला. हे नाटक तपासावे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.